अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। रत्नागिरी शहरावरचं पाणी बाणीचं यावर्षीचं संकट तरी टळलेलं पाहायला मिळतं आहे। कारण ऐन मे महिन्यामध्ये रत्नागिरी शहरावरती पाणी टंचाईची या ठिकाणी वेळ येते। मात्र रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणी साठा असलेला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे यावर्षी आठवड्यातून फक्त एक वेळा या ठिकाणी पाणी कपात करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 150 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा सध्या शीळ धरणात जास्त असलेला पाहायला मिळतो आहे। शहरात दररोज जवळपास 1.5 तास या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आहे। सध्या रत्नागिरी शहराला 10 जूनपर्यंत पुरेल इतका पाणी साठा सध्या शीळ धरणात असलेला पाहायला मिळतो आहे। मान्सून लांबल्यास केवळ 10 मिनिटांची पाणी कपात या ठिकाणी पाणी पुरवठ्यामध्ये केली जाईल असं सांगितलं जातं आहे। तर दररोज रत्नागिरी शहराला 19 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा या ठिकाणी केला जातो। तर उष्णतेने बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे सध्या पाण्याच्या पातळीवरती सातत्यानं या ठिकाणी नगर परिषद लक्ष ठेवून आहे। मात्र गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा या ठिकाणी केला जात होता। मात्र यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे। शीळ धरणामध्ये सध्या 10 जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा पाणी साठा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे यावर्षी तरी पाण्यासाठी रत्नागिरीकरांना वणवण करावी लागणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।